अगं पण कशाबद्दल बोलतेस तू? डॉक्टरांना केव्हा भेटायचंय त्याची तारीख मला माहितीये. सोनोग्राफीचा अलार्म मी लावून ठेवलेला आहे. आई आजीचा चेकअप केव्हा करायचंय तेही मला माहितीये. 29 तारखेला राखी ओ 1 मिनिट, तू राखी पौर्णिमेबद्दल बोलतेस का? हो. अगं माझ्या लक्षात येते. काकाना उगाच बेबी त्याला छळतोय. त्याला तिला त्रास देण्यात काय आनंद मिळतो ना देव जाणे. आणि बेबी त्याला सुद्धा त्याचा स्वभाव माहिती आहे, तरी ती दरवेळी चिडते. काय झालं? काही नाही, ठेव फोन. ओके, मी तुला करतो नंतर फोन. हा श्री, तू घरी आहेस का? हो. तू कसं ओळखलंस? ॲम्बियन्स वरून. ओ अगं आज जरा लवकर आलो घरी. का? अगं काका बरोबर जरा काम आहे. कसलं? अगं ऑफिसचं काम. आज तो नेमका घरीच थांबला होता. म्हटलं मग घरी जाऊन सगळं काम करावं पुढचं. घरीच? हा. का? नाही का असं नाही, पण का त्याला काय झालं? नाही रे, काही झालं नाहीये, पण असं कधी करत नाहीस ना तू. हो पण मग आज केलं. ठीक आहे, माझं काहीच म्हणणं नाहीये. ठेवू का? ठेव. आणि काळजी घे. हो. बाय. बाय. हो आम्ही सगळे ठीक आहोत खरंच. जान्हवी ना? मस्त आहे तब्येत तिची. अगं तिने सांगितलं का तुला? पोट दिसायला लागलंय तिचं आता. मस्त वाटतंय. आई आई एकदम छान ठणठणीत आहेत. आता उत्साह आलाय ना त्यांना सुद्धा. शरीर काळजी करू नकोस, भाऊजींची आम्ही नीट काळजी घेतोय. त्यांचं जेवण खाण सगळं व्यवस्थित वेळच्या वेळी करतोय. खरंच नको करू काळजी. नाही पण तुझं कसं चाललंय सांग. अगो बाई, म्हणजे मोठीच मोहीम घेतलीस की हातात. कमाल आहे. हा वा. बर रे, श्रीला ना खूप कौतुक वाटतं तुझं. म्हणतोय छोट्या इतकं छान हँडल करते सगळं. अगं खरंच खरंच सांगते, श्रीची शपथ. मी कशाला खोटं सांगेन सांग. पण शरे, भाऊजींना ना आठवण येत असणार तुझी मध्ये मध्ये. म्हणजे येते. अगं सारखे स्वयंपाकघरात लुडबुड करतात. आणि शरानं असं छान करते वगैरे असं सारखं चालू असतं त्यांचं.